हे ओवी, अगं काय झालं? काही नाही, ती घाबरली थोडी. अगं काय कधी कोणीही घाबरेल, एक तर ती सारा आणि मला सांग कसं काय वाटलं कुलू म्हणाली? आपण पण सगळे जात जाऊ ना वर्षातनं एकदा तरी बाहेर फिरायला. तुला काही त्रास वगैरे म्हणजे म्हणजे मागचं काही? नाही आबा, काही नाही. अहो असं कधी असतं का? अहो मुलाचा पगार बघितला जातो. ते जुनं झालं. म्हणजे आता मुलाच्या हाताची चव आणि मुलीचा पगार बघितला जातो की काय? नाही तर काय. दिसतेस ग, छान आहे ना ग आपलं ट्रेडिशन. हे आवडतं तुला? हो, किती छान दिसते मी. आणि नववारीचे उपयोग माहिती आहेत का तुला? आता नऊवारीचे उपयोग काय असतात? म्हणजे नववारी किती कम्फर्टेबल आहे आणि इथनिक लुक सुद्धा देतो. आणि त्या काळच्या बायका नववारीच घालून तर रपेटीला जायच्या. म्हणजे विचार कर ना किती कम्फर्टेबल आहे.
मुजरा घ्यावा राणी सरकार. आपण उद्याच्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे साठी हे सगळं करणार आहोत. विसरलं नाहीत ना? नाही ग, ती मला ना एक आयडिया सुचली आहे. आयडिया? म्हणजे आपण ना वेगवेगळे कपडे घालण्यापेक्षा एक प्रसंग उभा करूया आणि कॅरेक्टर्स आहेत ना पोशाखात दाखवूया. चालेल? म्हणजे म्हणजे आधी आपण कसं करणार होतो, तू बंगाली साडी घालणार होती आणि मी नववारी. त्यापेक्षा आपण असं करूया, मी नववारी साडी घालून रमाबाई बनते आणि तू पेशव्यांचा ड्रेस घालून माधवराव पेशवे बन. पेशवे बनून जायचं? आई शपथ, कसली आयडिया आहे ही तुझी. अगं पण ड्रेस कुठून आणायचा? आणि अगं कुठून तरी. मग ठीक आहे. काय ग्रेट होती ना त्या काळची माणसं. स्वामी रमाबाई, त्या लढाया स्वतःसाठी नाही, घरासाठी नाही, तर राज्यासाठी, त्यांच्यातल्या लोकांसाठी. आणि आपण किती स्वार्थी आहोत. मी, माझं घर, माझी फॅमिली, ह्याच्या पुढे काही सुचतच नाही आपल्याला. खरंच खूप ग्रेट होती ती माणसं. त्यांचे विचार, निष्ठा, खरंच. आपण एक काम करूया का? आपण डायलॉग्स तयार करूया आणि उद्या ते प्रेझेंट करूया. मग आपल्याला 100% प्राइज मिळणार. अगं, आपल्याला प्राइज मिळण्यापेक्षा आपण एखादा विचार मांडला आणि तो स्टुडंट्सपर्यंत पोहोचवला तर ट्रेडिशनल डेला खरं प्राइज मिळेल. बरी आहेस ना? काय झालंय काय तुला? काही नाही. बरं, आपण काय बोलायचं? मी सांगते. नमस्कार, आम्ही माधवराव पेशवे आणि या आमच्या स्वामिनी रमाबाई. हॅलो. हॅलो ओवी. ही ओवी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. काय आज्ञा आहे राणी सरकार? काय ग आता हे काय नवीनच? हे असं काय बोलताय तुम्ही राणी सरकार? आम्ही तयारीत आहोत. उद्या आमच्या महाविद्यालयात किती ट्रेडिशनल डेला काय म्हणतात? पारंपरिक वेशभूषा दिन. पारंपरिक वेशभूषेनिमित्त संस्कृतीचं विलोभनीय असं घडवणार आहोत. ते आपलं ते दर्शन. हा, दर्शन घडवण्याचे योजली आहे. हो, मग काय आहे आपला पारंपरिक पोशाख? नववारी साडी. अरे वा. ओवी, नेसता आली तुला नववारी साडी? म्हणजे परफेक्ट. आता फक्त पेशव्यांचा कॉस्ट्युम राहिलाय. पेशव्यांची वस्त्र असतात ती, त्यांचा असा उल्लेख करू नये. पण आम्हाला काहीतरी डायलॉग सांग ना, म्हणजे आम्ही रमाबाई आणि पेशव्यांचं कॅरेक्टर उभं करू. स्वामी पुस्तकातला एखादा प्रसंग चित्तार की मग. कुठला? तोच, जेव्हा रमाबाई हरिहरेश्वरला जायला निघतात तेव्हा त्यांना माधवराव काय म्हणतात? रमाबाई, आम्ही आजवर जे काही शिकलो ते या निसर्गाकडूनच. समुद्राने प्रेमाची विफलता कशी सहन करावी ते शिकवलं. कर्नाटकाच्या उघड्या फतरांनी बेदरकार वाऱ्यांशी अखंड टक्कर देत संकटांना कसं तोंड द्यावं हे शिकवलं. कड्यावरनं स्वतःला झोकून देणाऱ्या प्रपातानं त्यागाची महती शिकवली. खरंच सासूबाई, रमाबाईंचं भाग्य थोर, म्हणून त्यांना माधवराव पेशव्यांची स्वामिनी होण्याचं भाग्य लाभलं. स्वामिनी होणं सोपं नसतं, हे त्यांच्या आयुष्याकडे बघून शिकता येतं. पण तरीही आज आम्ही या वाड्याच्या स्वामिनी झालो आहोत. ती काय झालं? ओवी, अगं काही नाही, थोडीशी चक्कर आली. मी तुला नंतर फोन करते. हा, अगं काय झालं? तिला अचानक चक्कर यायला लागलीये. अगं मग त्यात घाबरण्यासारखं काय? गुड न्यूज असणार. काय? हो. वाव.
अजय यायला हवा होता एव्हाना. खूप दिवस वाट पाहावी लागली. पण अमावस्येलाच योग्य आहे. निदान कार्याला गती राहील. म्हणून आजच झालं पाहिजे हे. अजय म्हणतो तसं हा पूर्वजन्मीचा तर खेळ नसेल. निशाचा अजयशी पूर्वजन्मीचा काही संबंध तर नसेल. पण असं काय घडलं असेल ज्याचं उत्तर ते ह्या जन्मी शोधतायत. त्या जन्मीचं काही फेडायचं राहिलं असेल का? आणि त्या मूर्तीचा ह्याच्याशी काय संबंध आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे सगळं समजू शकेल एवढा माझा अभ्यासच नाही आहे. आणि अजयला एकटं सोडणं योग्य वाटत नाही. म्हणून सोबत. ते म्हणतात ना, बुडताना वाचवायला गेले ते निव्वळ सोबत म्हणून. नाहीतर मला तरी कुठे येते पोहायला. अरे बापरे, हा आला कसा नाही अजून? अजून कसा येत नाही हा? फोनच करते. फोन का उचलत नाहीये? हाय. अरे अजय, कुठे होतास तू? तू फोन कधी उचललास? अगं मी बाईक पार्क करत होतो ना आणि आताच येणार होतो. तुला फोन काय उचलायचा? किती उशीर होतोय आपल्याला. चल. बरं चल. थांब एक मिनिट. हां चल. अरे हॅलो. हां बोल ग. नाही मी उद्या जाणार आहे. हां नाही ग, हे बघ आपण नंतर बोलूया का ह्याच्यावर? बरं ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते. हां चल बाय. हो थोडी घाईत आहे. बाय. कोण? तनिष्का. ती टीवायची रोज क्वीन. हो तेच. का प्रॉब्लेम? का रे, तुला काय एवढी काळजी? नाही तसं नाही, पण मस्त आहे ना ती. बघ ना काही होत असेल तर. हां लग्नाचं म्हणतोय मी. तसं नाही ग. हे बघ, त्याच जागेवर मागे पुरली होती. हो तर इथेच बोलूया आपण. वैताग आलेला नुसता. आता सगळं ठीक होईल. एकदा मूर्ती पुरली ना की सगळे प्रॉब्लेम संपतील. नक्की ना? खरंच सांगतो वेदांती, कुठल्या मुहूर्तावर निशाला ही मूर्ती दिली ना असं झालंय मला. निशाचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? समीरच्या लग्नाआधी गेले 6-7 महिने असं काहीच नव्हतं. सारा सगळं निशा आली आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तुला सांगतो, गेले 5-6 दिवस 10 दिवस काहीच काम केलं नाही. आणि असंच जर सुरू राहिलं ना, खाण्यापिण्याची सुद्धा वांदे होती. कुणाला सांगतोस तू? तुझे खाण्यापिण्याचे वांदे? मी आले होते तुझ्या घरी. मला आठवते ना तो बंगला. कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो काही कळतच नाही. आणि तुझे खाण्यापिण्याचे वांदे. आणि काय रे, तू एकुलता एक आहेस ना? अगं पण वेदांती, मला माहिती आहे अजय सगळं. पण रक्ताची नाती अशी तुटत नसतात, लक्षात ठेव.
अरे ते ते पुडी कसली पुडी? ते अरे देवा, काय झालं? ते घरीच विसरले मी पुडी. म्हणजे आता आपण सेफ नाही? तू घाबरू नको अजय. आपण असं करूया, देवाचं नाव घेऊया आणि लगेच निघूया इथून. नक्की ना? तसं असेल तर मग काही प्रश्नच नाही ना. मग हो ना. तसं असेल तर आबा अगदी दुधात साखर. नातू येणार माझा या घरात. खरंच आई होण्यापेक्षा आजी होण्यातला आनंद खूप मोठा आहे. भाई गो, अहो केवढी तयारी करायची आहे. हा हा म्हणता 9 महिने जातील. समीर, काय रे, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर? हां डॉक्टर. हां, नाही काय नाही, ते म्हणाले थकवा आलाय, आराम करायला पाहिजे बस. नाही, आराम कर म्हणाले म्हणजे काय, तिची तब्येत बरी नाही आहे का? या आबा, म्हणून तर डॉक्टरांना घरी बोलवलं होतं ना. तुम्ही पण काही विचारता. तुलाच काही कळत नाही समीर. आता काय झालं? अरे चक्कर येते. आम्हाला वाटलं काहीतरी गुड न्यूज असेल. आता चक्कर येण्यात कसली गुड न्यूज आली आई? तू पण काही बोलतेस. माझा मुलगा कसला आहे ना, या घरात काय चाललंय ना काही कळत नाहीये मला. आता आईला काय झालं आबा? मी काय चुकीचं बोललो का? जाऊन दे, तू नको लक्ष देऊस. तू असं कर, तू निशाची काळजी घे. एवढा प्रवास, मनस्ताप, दमली असेल बिचारी, काळजी घे तिची. जा. हो. हॅलो. सरा मी काय बोललो नाही. सरा मी काय केलेलं नाही. मी काय केलेलं नाही सरा. कसला भासा, कसला विचित्र भास हा. इथेच तर बसलोय मी. हॅलो. हे काय होतंय आता? हे काय नवीन सुरू झालंय? हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाही. सारा तर माझं रूप घेऊन येत नाही ना.
आहे. तुम्ही बोलवल्याचं कळलं आणि तडक निघून आले. अजून पंगत बसायचीच आहे.